ट्रेनिंग कसं पाहिजे, आम्ही आपल्याला मुलं ट्रेनिंगला पाठवतो, त्यातून तुम्ही सिलेक्ट करून घ्या. हा इनिशिएटिव्ह आपल्या इथले IT वाले कॉलेजवाले प्रोफेसर सेवा घेतील, कॉलेजेस घेतील, त्याचा उपयोग होणार आहे. पण कोणी म्हणतात आम्हाला शिकवायचं आहे पिरियडमध्ये, बस तेवढंच आमचं काम आहे. आणि नंतर आला तर 7वा वेतन आयोग लागू करा. आता 8वा आणा, तो कशा करता आणा, आणल्यावर काय होणार आहे हे तर कुठे नागरिक म्हणून तो प्रश्न विचारतात ना, जरूर घ्या. पण तुम्हाला या संदर्भात या भागामध्ये गुणात्मक वाढ करायची असेल तुमच्या रिजन मध्ये, तुमच्या स्टेट मध्ये, तर तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. त्या गुणवाना सिटीमध्ये ITCनी अगरबत्तीच्या काड्या बनवण्याचे उद्योग केले. आपल्या देशात 4000 कोटीच्या काड्या इम्पोर्ट होतात. आपल्या ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत त्याच्या अनुरूप बांबूची लागवड केली आणि युनिव्हर्सिटी आता करते, गुणवानामध्ये काम करतात ते. त्यांनी त्या अनुरूप ट्रेनिंग दिलं तर त्या जिल्ह्यात हजारो तरुण मुलांना रोजगार मिळेल. आणि स्किल डेव्हलपमेंट आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षणामधून आपल्याला रोजगार निर्माण करायचे आहेत. नोकरी निर्माण करायची असं नाही म्हणत, रोजगार निर्माण करायचे. आणि ते रोजगार निर्माण करण्याकरता जी टेक्नॉलॉजी आहे, जी विजन आहे, ती शैक्षणिक धोरणातून केवळ पुस्तकावर येऊन चालणार नाही, तर त्याचं प्रशिक्षण, प्रबोधन आणि रिसर्च हे तुमच्या माध्यमातून त्या मुलांना ट्रेन करणं, प्रशिक्षित करणं आणि क्षमतावान बनवणं, हे जेव्हा ही प्रोसेस तुमची गतिशील होईल तेव्हाच त्यातून तो माणूस यशस्वी होणार आहे. तुमच्याजवळ रॉ मटेरियल मिळालेलं आहे. जसं कलाकाराला ओली माती मिळाल्यानंतर तिला आकार देण्याचं काम तो कलाकार करतो, तशी तुमची भूमिका आहे. तुम्ही आकार देता आहात का? दिलेला आकार तुमच्या मनातला आहे का? खरोखर मूर्ती तयार झाली आहे का? की एक तयार केला गेले भलतच तयार झालेला आहे का? हे सगळं तुम्हाला विचार करायचा आहे. सरकार वगैरे ठीक आहे, सरकारमध्ये असं लोक येतात जातात, मंत्री येतात जातात, सेक्रेटरी येतात जातात, डायरेक्टर सगळे बदलतात. आज आल्यावर सॅनिटेशनचा प्रमुख तर तिकडे जाऊन वॉटर, ड्रिंकिंग वॉटर तर तिकडनं आले की एज्युकेशनचे सगळे. मी गमतीने आमच्या एका सेक्रेटरीला म्हटलं की तुम्ही कशा परफेक्ट आहे म्हणे. कसं म्हटलं, तो सर याच्यात नाही का रमीमध्ये जोकर असतो, तो कोण्याही सिक्वेन्स मध्ये लागतो म्हटलं. मला आवडेल सर असं का बोलतात तुम्ही? म्हणलं नाही, विद्वत्तेचा ठेका तुमच्याकडे जा, आम्ही थोडे आहे म्हटलं. कारण तुम्ही म्हणजे परफेक्ट. आणि इंग्रजांनी सिस्टीम हीच केली आहे, ती बरोबर पण आहे, त्याचे ऍडव्हान्टेज पण आहे. पण तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देत असताना तुकडोजी महाराजांनी ग्रॅज्युएट झाले की पोस्ट ग्रॅज्युएट झाले की रिसर्च केले की डिलीट मिळाली याचा कोणी चर्चा नाही केली. कारण तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलं ते एवढं असामान्य होतं की ते कुठल्याही कॉलेजमध्ये गेले नाही तरी त्यांनी ते कार्य करून दाखवलं. म्हणून त्यांचं नाव नागपूर विद्यापीठाला मिळालं. गाडगे महाराजांचं नाव अमरावती विद्यापीठाला मिळालं. आणि खरोखर ही परंपरा आहे की आपल्या विद्यापीठामधून खूप चांगले चांगले विद्यार्थी, शिक्षक आपल्या इथून तयार झाले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यातला भारत